नमस्कार, मी विकास गायकवाड। तुम्ही पाहताय इंडिया स्टार 9 आवाज जनतेचा। आज आपण मालाडमध्ये आलो आहोत बॅक रोडवरती। या ठिकाणी तुम्ही बघू शकता, या साईडला बांगूरनगर पोलीस चौकी आहे आणि त्याच्या बरोबर समोर वीर सावरकर गार्डन आहे। खूप चांगलं उद्यान आहे। इकडे सकाळच्या टायमाला, सकाळच्या वेळी, संध्याकाळच्या वेळेस लोक इकडे वॉकिंग करण्यासाठी, जॉगिंग करण्यासाठी, एक्सरसाइज करण्यासाठी वगैरे येतात। आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता, आजूबाजूचे जे रोड आहेत त्या रोडवरती या ठिकाणी पार्किंग केलेली आहे। या गाड्या पार्किंग केलेल्या आहेत। इतर वेळी ज्या वेळेला तुम्ही बघता की ज्या वेळेला रोडवरती कुठेही पार्किंग केली जाते, सामान्य लोकांनी पार्किंग केली जाते, तर त्याला टोईंग व्हॅन टो करून जाते आणि त्यांना चांगला मोठा फाईन मारला जातो। पण या ठिकाणी एवढ्या सगळ्या गाड्या लावलेल्या आहेत, या सगळ्या प्रायव्हेट गाड्या आहेत आणि या तुम्ही बघू शकता पूर्ण लाईन बघू शकता, पूर्ण लाईन या रोडवरती लावलेली आहे। त्याप्रमाणे ह्या ठिकाणी पण तुम्ही बघू शकता खूप मोठी लाईन अशी गाड्यांची आहे आणि ट्रॅफिक कंट्रोलचं काहीच लक्ष नाही त्याच्याकडे। आपण आता रस्त्याच्या पलीकडे आलेलो आहोत। या साईडला पण बघा, पूर्ण गाड्यांची दोन्ही साईडला गाड्या पार्किंग केलेल्या आहेत आणि ट्रॅफिक जो पोलीस आहेत, जे इकडचे गोरेगाव मालाडचे जे ट्रॅफिक कंट्रोल रूम आहे, याच्याकडे एकदम दुर्लक्ष आहे। या गाड्या सकाळच्या, संध्याकाळच्या, दुपारच्या नेहमी लागलेल्या असतात। फुटपाथवरती लोकांना चालायला प्रॉब्लेम होतो। रस्त्यावरती खूप वेळा पुष्कळ वेळा असं होतं की या ठिकाणी रस्ता मोठा असल्या कारणाने या ठिकाणी 4 व्हीलर 2 व्हीलर शिकण्यासाठी लोक येतात आणि कुणालाही कोणताही अपघात होऊ शकतो। तर याच्यावरती काहीच कारवाई होत नाही। स्थानिक जे येणारे जाणारे लोक ते सगळे वैतागलेले आहेत, पण याच्यावरती कोणताच कारवाई केली जात नाहीये। तुम्ही सर्व बघू शकता, या साईडला पूर्ण सगळ्या गाड्या आहेत। सामान्य माणसाने जर कुठे गाडी पार्किंग केली की त्याला मोठा फाईन भरावा लागतो। ह्यांच्यासाठी हे सगळं मोकळं करून दिल्यासारखं आहे। यांच्यासाठी फ्रीमध्ये पार्किंग दिल्याप्रमाणे दिसत आहे। अशाच प्रकारे जनतेचा आवाज सर्व स्तरावर नेण्याचा आम्ही प्रयत्न करतो। हा व्हिडिओ जर तुम्हाला बरोबर वाटला, ही पार्किंग अगर बेकायदेशीर आहे, तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि तुमच्या ठिकाणी कुठे असा समस्या निर्माण होत असेल तर आम्हाला नक्की कळवा। आम्ही तुमच्या मदतीसाठी नेहमी येऊ। हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।